ती क्रॉसिंग लाईनला जराशी हे का लाईन मारा अजून तिच्यावरती हाय ना. ब्लूचा हा आहे ना. फाईन. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आयोजक कमिटीची सूचना आहे बघा. हॅलो या. चला असं नाही की तुम्ही जवळच्या आहात म्हणून हे नाही, नियम सगळ्यांना सारखेच आहेत. हा 7:30चा वेळ आहे. नक्कीच 6:30 थोडा उशीर नक्कीच झालाय, परंतु तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. तुमच्या जागी दुसरा जरी कोणी असता तरी तेच केलं असतं आयोजकांनी. मोरबीचा एखादा प्रतिनिधी येऊ द्या. आघाडीला गौरव आणि मयुरेश मैदानावर उतरलेले आहेत. काही वेळातच हा सामना सुरू होईल. 7:04 झालेले आहेत आणि तुम्ही बघताय की मोरबीचे कॅप्टन गुड्डू आणि त्यांचे सगळे प्लेयर्स, एक पद्धत असते सुरू करायच्या अगोदर एक प्रार्थना असते आणि ती प्रार्थना केल्यानंतर आपली जी गेम स्ट्रॅटेजी आहे ती चर्चा केल्यानंतर सज्ज होत आहेत. आणि जसं मी उल्लेख केला की काल सगळे सामने अप्रतिम झाले, मॅग्निफिसंट क्लोज मॅचेस झाले. संदीप बोला बोला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला मॅचला सुरुवात होते. अशरफ पटेल आमचे मामू समालोचक मित्र यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. रांजणपाड्याचे आमचे कोणी मान्यवर इथे आले असतील तर त्या सर्वांना सूचना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपण पाहतोय सुंदर असं आयोजन नियोजन युवक काँग्रेस चषक खारघर, एक जबरदस्त अशी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये सजावट आपण पाहतोय सुंदर पद्धतीने 3 स्टँड लावण्यात आलेले आहेत. एका बाजूला स्वर्गीय नाना शेठ गरज स्टँड, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामू नारायण शेठ पाटील स्टँड, एका बाजूला आपण पाहतो स्वर्गीय नारायण बालू पाटील स्टँड. हे असे 3 स्टँड इथे लावलेले आहेत. सुंदर असं जबरदस्त हा मेन स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स देखील अतिशय सुंदर पद्धतीने नक्कीच पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर टॉस बॉक्स देखील एक वेगळा स्वरूप त्या स्पर्धेमध्ये दिला गेला आहे. मोरबीचे कॅप्टन गुड्डू एक प्रतिनिधी पाठवा. मोरबीचे कॅप्टन तुमचा 12वा खेळाडू आमच्या बॉक्समध्ये येऊ द्या. सुपर 8 मध्ये काल पूल ए मधून गेसर आणि रोहिंजन हे 2 संघ काल क्वालिफाय झाले. बोला बोला संदीप बोला. कोपरखेडना संघ म्हणजे फलंदाजांच्यासाठी एक सूचना आहे बघा. तुमचा खेळाडू जो कक्ष आहे आणि समोर तुमच्या ती एक क्रॉसिंग लाईन आहे बघा. तुमचा आऊट झालेला प्लेयर बाहेर येण्या अगोदर तुमचा इनफ प्लेयर आतमध्ये गेला पाहिजे याची नोंद घ्या, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी असेल. आणि स्टेजवरती तुमचे 11 खेळाडूच बसवा. बाहेरचा कोणी असेल तर नक्कीच तिकडनं बाजूवा. खेळाडूंना बसण्यासाठी तिथे खुर्च्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. एक रिव्यू एक रिव्यू आहे याची नोंद घ्या आपण बीमर आणि रनआउटसाठी. यस सर. यस थँक्यू संदीप. पहिला चेंडू पडतो या ठिकाणी आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. 7:08 हा चेंडू पडल्याने पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी आपल्याला चौकार बघायला मिळतोय आणि बाउंड्रीनी सुरुवात या ठिकाणी होते. डीजे लेग ब्रेक झाला, टर्न होतोय. कालसुद्धा सगळ्या गोलंदाजांनी ऑफ ब्रेक लेग ब्रेक स्पेसिफिकली डावखुऱ्या स्पिनर्सनी जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी केली आणि या ठिकाणी विकी पाटील
पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर सावधगिरी बाळगतोय. लेंथ बदलली त्याने मागच्या चेंडूमध्ये. हा चेंडू बघताय तुम्ही बरोबर लॉंग ऑफवर पडल्यानंतर तो ऑफ ब्रेक होता. चेंडू बाहेर गेला नाही तर तो आत आला. शफल झाले ते फलंदाज. लॉफ करण्याचा प्रयत्न होता मात्र बीट होत आहेत. थोडासा त्यांचा बॉडी ऑफसाईड बघा. शॉर्ट थर्डमॅन लाईक फिल्डर आपल्याला दिसतोय. लेग स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्ले असल्यामुळे फिल्डिंग रेस्ट्रिक्शन आहे आणि त्याचा फायदा फलंदाज कसा उचलतो बघावा लागेल. विकीचा पुढचा चेंडू लेग ब्रेक होता. ब्युटिफुल डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खूप सुंदर पद्धतीने टर्न होतोय त्या ठिकाणी आणि फलंदाज लॉफ करायच्या विचारामध्ये होते मात्र समजत नाही आहे. 9 सेकंडचा फलंदाज आरशाची भूमिका जी पार पडतोय तो समजत असताना त्या ठिकाणी मयुरेश त्या ठिकाणी पुढे सरकत आहेत आणि सांगतायत आपल्या सहकाऱ्यांना की चेंडू कुठे पडतोय कारण ते फ्रंट फुटला येण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र बीट होत आहेत. यावेळेला मात्र चेंडू लेग ब्रेक होता. विथ द टर्न ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न गलीकडे मात्र बीट होत आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. जास्त लांब जात नाही आहे. खूप जवळच जातोय. त्या ठिकाणी कव्हर केलं जातं आहे. धावसंख्येत भर नाही. पहिला चेंडू चौकार नक्कीच मारला मात्र चौकार आल्यानंतर विकी पाटील खूप सावध झाला आहे आणि जी लेंथ जी आहे त्याच्यामध्ये खूप बदल करतोय. यावेळेला चेंडू स्ट्रेट होता. उचलला आहे समोर स्क्रीनच्या आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत दुसरा फिल्डर कव्हर करतोय. बॅकअप करतोय. त्याला अडवतोय सीमारेषेच्या आतमध्ये आणि तत्पूर्वी मैदानावरती धावा पूर्ण करतायत ते 2 फलंदाज आणि या 2 धावाने संघाच्या धावसंख्येला नेत आहेत बिनबाद 6 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात असं म्हणावं लागेल कारण पहिला चेंडू चौकार मारल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढतो. बोला संदीप. चेक करायचा आहे. तिकडनं कॉल आलाय. हे बघा चेक केलं जाते. अंपायरने कॉल केलंय त्यामुळे तो चेंडू सीमारेषेला लागला नाही ना हे या ठिकाणी चेक केलं जाते. ते संदीप पाटील बोलले कारण ज्या वेळेला फर्स्ट बॉम्ब्स नंतर गेले फिल्डर कव्हर करायला बघा कव्हर करत असताना त्यांचा पाय कुठे हे चेक करतायत. कदाचित बाउंड्रीला स्पर्श नाही ना झाला संपर्क नाही ना आला या गोष्टी या ठिकाणी कन्फर्म केल्या जाते. प्रश्न 2 धावांचा आहे आणि त्यामुळे ते चेक केलं जातं या ठिकाणी. गुड डिसिशन. अतिशय चांगली पंचांची भूमिका काल आपल्याला जावेद फरीद, रवी पाटील, इरामान भोसले आणि आज जावेद फरीद, इरामान भोसले आणि सुनील पाटील मुरबीला सिद्धी करवलेल आमच्याबरोबर होते. माझ्या आणि संदीप पाटील यांच्याबरोबर होते कॉमेंट्री करत असताना आणि तेच अनुभवी पंच या ठिकाणी बघतायत. तर पंचांचा निर्णय आला आहे. इट इज अ क्लिअर 2 रन्स. देर इज नो प्रॉब्लेम. कारण टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर का करू नये असा प्रश्न आहे. स्ट्राईकवर आहे मयुरेश. गोलंदाज आहे विघ्नेश पाटील. लेफ्ट आर्म अँगल करत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेटला जसं मी काल उल्लेख केला अँगल करण्याची एक कला आहे आणि त्याला एक वेगळा स्टान्स लागतो. इथे आम्ही तटस्थ राहतो ॲज अ कॉमेंटेटर. मॅच झाल्यानंतर नक्कीच सांगू. बोला बोला. यस. तर याचबरोबर इथे आमचे रोहिदास बुवा पाटील खारघर आणि आमचे विकास पाटील मुरबी यांचं आगमन झालं आहे आणि त्याचबरोबर कॅम्प ड्रीम्सकेपचे आमचे सर्व अक्षय पाटील रोहंजन युवा उद्योजक यांचं इथे आगमन झालं आहे. स्वागत आहे अक्षय. सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. वारा अत्यंत मंद गतीने वाहतोय. यावेळेला चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती आला बॉडी लाईन. मी जसं उल्लेख केला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटला की अँगल असतो आणि तेच अँगलचा उपयोग या ठिकाणी गोलंदाज विघ्नेश पाटील या ठिकाणी मुरबी संघाच्या माध्यमातून करत असताना मुरबीचे कॅप्टन गुड्डू यांनी टॉस जिंकल्यानंतर आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण घेतलं आणि पहिलाच चेंडूवर एक चौकार बसला होता. त्याच्यानंतर सावध झाले गोलंदाज. कुठेही बॅटच्या खाली देत नाहीत. गुड लेंगचा वापर करतायत. शॉर्ट ऑफ लेंगचा वापर करतायत. एक लॉंग ऑफ आपल्याला बघायला मिळाला. लेग ब्रेकही बघायला मिळाला मागच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा विघ्नेश्वर पाटील लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला चेंडू फलंदाज शफल झाले होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन चेंडूला थोडा ऑफ स्टंपवर ठेवायचा प्रयत्न केला आणि फलंदाजाने सुद्धा परिवर्तन आणत असताना इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना चेंडूला प्लेस केलं स्पून केलं आणि 1 धाव पूर्ण करून धावसंख्येला पुढे आकार देत आहेत ते 7 या धावसंख्येवर. 7 फॉर नो लॉस. काल चांगली पार्टनरशिप. काल 2 असे षटकं होते ज्याच्यामध्ये 27 धावा कुठल्या गेल्या पण असे पण षटकं बघायला मिळाले 3-3 4-4 षटकं ज्याच्यामध्ये 6 धावाच बघायला मिळाल्या. अत्यंत कडक गोलंदाजी. डायगर असेल गेसर असेल या गोलंदाजील या गावातील गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी दाखवली होती. विघ्नेश्वर पाटील याचा चेंडू गुड लेंग तोडून होता. बॅकफुटला थांबले. आफ आर्म पुल केलंय. चांगलं पदलालित्य आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खूप सुंदर टायमिंग. लास्ट मुमेंटला फलंदाजांनी ती लेंथ ओळखली आणि खूप सुंदर पद्धतीने रोल करत असताना पदलालित्य करत असताना चेंडूला पाडत आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. डीजे
गणपती बाप्पा चेंडू बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला बळवायचा प्रयत्न. आज 23 तारीख आहे, 23 जानेवारी. विघ्नेश्वर पाटील क्लीन बोल्ड करत असताना, कारण फलंदाज शफल झाले, यष्टी सोडून दिली होती त्यांनी मिडल आणि लेग स्टंप, त्याचाच पूर्ण फायदा उचलला. थोडासा वेग या ठिकाणी कमी केला होता विघ्नेश्वरने आणि त्यामुळे फलंदाजाला ते समजलं नाही आणि चेंडू तुम्ही बघता लॉंग ऑफला पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीवर जात असताना धक्का लागतोय. पहिला फलंदाज बाद झाला मैदानावरती, तो गौरव पडदे ज्यांनी पहिला चेंडूवर चौकार मारला होता तो मैदानावर बाद. बघा रिप्ले बघा चेंडू शफल झाले, मात्र मिडल आणि लेग स्टंप सोडून दिला. चेंडू डायरेक्ट मिडल आणि ऑफ स्टंपवर चेंडू आला आणि या चेंडू लॉंग ऑफवर पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीवर जात असताना पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. डीजे गौरव बाद झाले. एकंदरीत 9 मिनिटं राहिले, 8 चेंडूच्या सामोरे गेले, 10 धावा त्यांनी केल्या. मैदानावर एक चौकार त्यांनी दाखवलं. नवीन फलंदाज येतोय, गौरवची जागा घ्यायला प्रणित म्हात्रे. चेंडू व पिच होता, खोदून काढलाय, जागा बनवून त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी. विकीनी स्वतःला सावरल्यानंतर आता विघ्नेश पाटील खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना एकंदरीत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या झाली 12, सरासरी आपल्याला बघायला मिळते ते 6च्या रूपाने. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या मैदानावरती एकंदरीत 6, या षटकात दुसरा 6, 2 षटकानंतर या 12 धावा बघायला मिळत आहेत मैदानावरती. ते कोपरकर्णे या संघाची धावसंख्या. रसिक जे आता आलं असेल तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. युवक काँग्रेस चषक 2025 या ठिकाणी तुम्ही बघताय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, तसंच 24, 25, 26 असे तुम्ही अजून येणारे 3 दिवस ही स्पर्धा बघू शकाल. सांगता समारंभ प्रजासत्ताक दिवशी या ठिकाणी सेमीफायनल फायनल्स खेळले जातील. त्याचा आठवणीने नक्कीच मोठ्या गर्दीने तुम्ही या आणि सामन्याचा लाभ घ्या. प्रथम पारितोषिक 2 लाख व चषक आहे, द्वितीय 1 लाख व चषक, तृतीय 50,000, चतुर्थ 50,000 व चषक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे या ठिकाणी आणि स्पर्धा आयोजित केलं आहे ते श्रीराम क्रिकेट क्लब आणि तसंच रांजणपाडा व महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉयज ग्रुप व ग्रामस्थ मंडळ. खूप सुंदर आयोजन आणि खास करून आमचे जे सचिव आहेत युवक काँग्रेसचे सन्माननीय प्रशांत बालकृष्ण पारवे आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांकडून एक सुंदर अरेंजमेंट या ठिकाणी बघायला मिळते. तर षटकं संपले, 2, धावसंख्या 12, गडी बाद झाला 1, सरासरी आहे 6. प्रतीक पाटील गोलंदाज. फुल टॉस होता, जवळजवळ बीमर होता आणि या चेंडू लॉफ केले, मात्र डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत नो बॉल कॉल केले, त्यामुळे धोका नाही फलंदाजाला. 1+1 2 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. दोन्ही अंपायर्स जावेद असल्यामुळे चिंता नाही. वन ऑफ द लिजंड मोस्ट अंपायर ऑफ टेनिस वर्ल्ड जावेद फरीद फ्रॉम कल्याण आणि त्यांच्याबरोबर आहे ते इरामन भोसले फ्रॉम कर्नाळा स्पोर्ट्स क्लब. अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. कर्नाळामध्ये लेदर क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. तर कोपर खेळण्याचे आमचे सतीश राऊत, शुभम पाटील आणि प्रितेश पाटील यांना विनंती आहे आयोजक कमिटीच्या वतीने की आपण व्यासपीठावरती यावं. तर 4 धावा या ठिकाणी बघायला मिळते. डीजे मिडल स्टंपर हा फुल टॉस होता, पुल केलं, फिल्डर बीट झाले, अडवायला पाहिजे होतं बाउंड्री, म्हटलं अडवलं नाही त्यांनी. फुल टॉस आहे, पुन्हा एकदा समोर खेळले स्क्रीनच्या आणि अजून एक चौकार या ठिकाणी बघायला मिळते. मॅग्निफिसंट स्ट्रोक. लिमिटेड ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं हे अत्यंत महत्त्वाचा उद्देश असतो आणि तेच या ठिकाणी दोन्ही फलंदाज करत असताना एका बाजूला प्रणित आणि दुसऱ्या बाजूला मयुरेश. मयुरेशच्या 2 बाउंड्रीज बघायला मिळत आहेत.
प्रचंड ताकद वापरतायत ते. प्रणित लेफ्टी आहे लक्षात घ्या आणि मयुरेश राईट हँडर आहे. ओ यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह समोर जातोय क्षेत्ररक्षक आणि 2 पायांमधून चेंडू फरार. तिसरा चौकार येतोय या षटकामध्ये मयुरेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 26 या धावसंख्येवर. डीजे येस. काल मॅग्निफिसंट बॅटिंग काल अनिलनी सुद्धा केली होती या ठिकाणी. 24 धावा शेवटच्या षटकात. ते बघा 2 पायांमधून चेंडू फरार झाला. वाकावं लागेल तुम्हाला, वाकल्याशिवाय तुम्ही फिल्डिंग करू शकता. गुड डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय, मात्र शरीर चेंडूपासून खूप लांब होता. त्यामुळे चेंडूला बघा ड्रिल करून दाखवत आहेत, थांबायला पाहतो, ऑफॉली करून चेंडूला ड्राईव्ह करायला पाहतो. लेग ब्रेक होता, थोडासा बाहेर निघत असताना चेंडू शॉर्ट टर्नमेंट त्याच्यासाठी लावण्यात आलं. निक लागला तर चेंडू त्या ठिकाणी फ्लाय होईल. फुल टॉस आहे, टायमिंग झाला नाही आहे तरी चेंडू डीपमध्ये जातोय. त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत अजून एक धाव. मयुरेश 3 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत आता 27 या धावसंख्येवर. तर आता पहिल्यांदा फलंदाज प्रणित मात्रे 99 टी शर्ट घातलाय त्यांनी. नंबर आहे टी शर्टचा, सौरभ गांगुलीचा नंबर टी शर्टचा. आणि तेच प्रणित लेफ्ट हँडर आहेत. आणि बघायचं प्रणित या ठिकाणी 1 to go. एक चेंडू अजून बाकी आहे. या चेंडूमध्ये काय प्रणित परफॉर्मन्स दाखवत आहे याच्यावर लक्ष राहील. मात्र संघाच्या धावसंख्येवर लक्ष घातलं तर ही धावसंख्या बघायला मिळते मैदानावर 27च्या रूपाने. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावांची गती चांगली ठेवली आहे. काल एका षटकामध्ये 24 धावा पाहिजे असताना सामन्याला कलाटणी दिली होती फलंदाजाने. टॉप एजला लागून चेंडू फ्लाय होतोय यष्टीरक्षकाला बीट करून. मात्र मागचे जे क्षेत्ररक्षक आहेत, लेग स्लिप असेल किंवा थर्डमॅन असेल, शॉर्ट थर्डमॅन, त्यांची ती जबाबदारी असते विकेट किपरला कव्हर करण्याची. तर षटकं संपतायत 3. धावसंख्या झाली मैदानावरती 27. गडी बाद झाला 1. सरासरीवर लक्ष घातलं ते आपल्याला 9च्या रूपाने बघायला मिळते. तर आज माझे सहकारी अलिबागचे संदीप जगे माझ्याबरोबर या ठिकाणी समालोचन करतील, जे मागचे 15 वर्ष समालोचन करतात. वन ऑफ द स्टँडर्ड कॉमेंटेटर ऑफ महाराष्ट्र. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्यांची पहिल्यांदा रिशनी माझ्याकडे उल्लेख केला होता. मात्र माझे आणि त्यांचे एकत्र कॉमेंट्री करायचं जे स्वप्न आहे आज पूर्ण केले ते संदीप पाटील यांनी. आणि तसंच आमचे ऑर्गनायझर प्रशांत बालकृष्ण पारवे यांनी, जे आज आम्ही एकत्र या ठिकाणी काम करू मध्यरात्रीपर्यंत. अत्यंत दर्जेदार मराठी समालोचन तसंच हिंदी समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तर कोपर खेळणे संघाला एक इथं पारितोषिक आलं आहे. रिहान मंगेश पारवे यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 1000 रुपये. तर मीटिंग संपली आहे. कारण रन रेट वाढला आहे. जो सुरुवातीला आपण बघूया पुन्हा एकदा. शांताराम सांगतायत की पहिल्या षटकात किती धावा आल्या? 6. दुसऱ्या षटकात 6 आणि तिसऱ्या षटकात 15. म्हणजे पहिल्या षटकात सरासरी 6, दुसऱ्या षटकात 6, नंतर 15 धावा आल्यामुळे तिसऱ्या षटकात आपण बघतोय धावसंख्या 27, सरासरी 9 या ठिकाणी कोपर केरने या ठिकाणी ठेवत असताना. नवी मुंबई क्रिकेट अत्यंत प्रसिद्ध क्रिकेट आहे. न्यू मुंबई स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन आहे. नवी मुंबईमध्येच DY पद्मश्री डॉक्टर DY पाटीलचं नेरूळचं आंतरराष्ट्रीय दर्जेचं विजय पाटील यांचं स्टेडियम आहे. याच ठिकाणी IPLचे मॅचेस खेळले जातात. लवकरच BCCIचे आणि तसंच या ठिकाणी DY पाटीलमध्ये करार होईल आणि इंटरनॅशनल मॅचेससुद्धा तुम्ही बघाल, या बाबतीत कुठे शंका नाही. मात्र इंडियन प्रीमियर लीगच्या मॅचेस मात्र इकडचे जेवढे आगरी समाज आहे त्यांना बघण्यासाठी एक व्यासपीठ प्राप्त होतं. आणि पद्मश्री DY पाटील स्पोर्ट्स स्टेडियमचं कॉमेंट्री बॉक्स अत्यंत सुंदर. आणि जसं मी काल उल्लेख केला की साऊथ आफ्रिकामधून त्यांनी बर्मुडा ग्रास इम्पोर्ट केला आणि त्याच्या माध्यमातून ती खेळपट्टी त्यांनी बनवली आहे. त्यामुळे बॉम्ब्स जास्त आहे. धावसंख्या 27, गडी बाद झाले 1, कोपरकनेचा सरासरी 9. 4थं षटक सुरुवात. गोलंदाज आले बंटी ठाकूर. चेंडू पडल्यानंतर अँगल होतोय, पडल्यानंतर मूव होतोय. पिच ऑफ द डिलिव्हरी बघतायत फलंदाज. अटेम्प्ट ऑफ द बॅट्समॅन बघतायत. तेच सांगत असताना या ठिकाणी इरामान भोसले, यू हॅव टू अटेम्प्ट,
इफ यू जस्ट लीव द बॉल देन इट विल बी अ प्रॉब्लेम. तुम्ही आला होतात, तिथपर्यंत आला होतात, शेवटी तुम्ही बॉलला सोडलात. त्यामुळे तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे. अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला नाही आणि ते अटेम्प्ट करू शकले असते, कनेक्ट करू शकले असते. कंक्लुशन ऑफ द डिलिव्हरी बघितलं जातं. यावेळेला ओव्हर पिचच्या लॉफ केलं आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या आतात आणि ही पार्टनरशिप अत्यंत खतरनाक होईल असं वाटत होतं. कारण दोन्ही फलंदाज, खास करून त्यांचे जे फलंदाज आहेत, मयुरेश आज 3 चौकार मारून मागच्या षटकात धावांचा वेग जो वाढवत होता तोच या ठिकाणी त्यालाच बाद करण्यामध्ये गोलंदाजाने सिंहाचा वाटा उचलला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी धावांचा वेग, जी चिंता होती, जी मीटिंग घेतली होती टीमने, त्याचं कारण तेच होतं की मयुरेशला कसं बाद करता येईल आपल्याला. कारण धावांचा वेग 6वरून तो 9वर गेला होता. बघा, चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला त्यांनी, मात्र बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातात त्या ठिकाणी तो झेल जातोय. 10 चेंडू आणि 14 धावा, 12 मिनिटं आणि एकंदरीत 3 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. आता नवीन फलंदाज उतरतोय तो जीवन. आणि आता बघायचंय प्रणित म्हात्रे आणि जीवन संघाला कुठपर्यंत नेत आहेत. गोलंदाज सज्ज, विकेट टिका बॉल. ओ, पडल्यानंतर लेग ब्रेक, फास्ट लेग ब्रेक होतोय. पडल्यानंतर असं वाटलं की एजला लागून फ्लाय होईल का, किंवा कीपरच्या हातात जेल झालं. कीपर किती पुढे उभे आहेत बघा. अशा वेळेला कीपिंग करणं अत्यंत कठीण असतं, मात्र खूप सुंदर कीपिंग शुभम ठाकूर त्या ठिकाणी करत असताना. चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये होता, फुल लेंग डिलिव्हरी, उचललाय चेंडू, अजून एक जेल त्या ठिकाणी पकडला जातोय. आणि गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे, कारण बंटी ठाकूर 2 विकेट या ठिकाणी काढत असताना, कारण धावांचा वेग मागच्या वेळेला जो वाढला होता, टीम मिटिंग घेतल्यानंतर तो धावांचा वेग कसा कमी करता येईल आणि त्याच्यावर एकच उपाय असतो, तुम्ही विकेट्स घेणं. आणि तेच विकेट्स या ठिकाणी घेत असताना जीवन बाद झाले. 2 चेंडूच्या सामोरे जात असताना 0वर हे बाद होत आहेत. संघाची धावसंख्येवर लक्ष घालूया. संघाची धावसंख्या 27 गडी बाद झालेत एकंदरीत मैदानावर. 27 फॉर द लॉस ऑफ 3 इन द 4th ओव्हर. कोपर करणे. आगरी कोळी समाज. आगरी कोळी समाजाला सगळ्यात जास्त आवडतं साहित्य, मराठी रंगभूमी, त्याच्यानंतर गाणे, स्वराज स्पोर्ट्स मुरबी. हॅलो, चंद्रकांत पारवे आणि वासुदेव चौधरी यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती या. स्वराज स्पोर्ट्स मुरबी पुरस्कृत करतायत सुजित म्हात्रे. सुजित म्हात्रे कळंबोळीचे, ज्याने पुरस्कृत केले या संघाला. धावसंख्या 28. ओ, बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू शफल होत आहेत. शफल होत असताना ब्लाइंड स्ट्रोक, आंधळा फटका खेळला जात आहेत, नजर काढून घेत आहेत चेंडूवरून आणि त्यामुळे तो कनेक्ट होत नाही आहे. बघा, तुम्ही जेव्हापर्यंत डोळ्याने बघणार नाही, तुमचे ब्रेन साथ देणार नाही, हव्य साथ देणार नाही आणि त्यामुळे ते बीट होत आहेत. बांधून ठेवायचा प्रयत्न. यावेळेला लेग ब्रेक. बंटी ठाकूर अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना त्याचं षटक या ठिकाणी पूर्ण होतंय. 2 धावा, 2 गडी त्यांनी बाद केल्या. धावा किती दिल्यात मला सांगतील शांताराम. एकच धाव त्यांनी दिली आणि गडी बाद केली. 2 मॅग्निफिसंट बॉलिंग. आणि ती जी टीम मीटिंग घेण्यात आली होती 27 धावा झाल्यानंतर, कारण धावसंख्या 28 बघायला मिळते 4 षटकानंतर, कारण त्याच्यामुळेच सरासरी खाली येते. षटकं पूर्ण होत आहेत, 4 धावसंख्या झाली 28. पुन्हा एकदा सांगतोय, पहिल्या षटकात धावा आल्या 6, धावसंख्या 6, सरासरी 6. दुसऱ्या षटकात धावा आल्या 6, धावसंख्या होती 12, सरासरी 6. तिसऱ्या षटकात धावा आल्या 15, धावसंख्या 27, सरासरी 9. आणि चौथ्या षटकात धाव आली 1 आणि धावसंख्या 28, सरासरी 4. हॅलो, तर यानंतरची लढत असेल बघा, जय हनुमान निलजे आणि जय हनुमान पोहगाव या दोन्ही टीमचा सामना असेल. दोन्ही टीमला सूचना आहे की उपस्थित राहा. पोहगाव संघ देखील पोहोचला आहे, तर निलजे संघ आपण देखील उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. तर जय हनुमान निळजे
आणि पौगाव यांच्यामध्ये याच्यानंतर सामना बघू शकाल. दोन्ही कॅप्टन आले असेल त्याने संपर्क साधावा. शरीर चेंडूपासून खूप लांब होता तरी कन्वर्ट केलंय एका स्ट्रोकमध्ये. उचलायला वेळ लागतोय. पॅरलल थ्रो मात्र थोडा वरतून येत असताना 2 धावा. प्रणित म्हात्रे लेफ्ट हँडरवर जबाबदारी असेल. लेफ्ट हँडरला स्कोप आहे. जो वारा थोड्या वेळापूर्वी वेगाने वाहत होता तो थोडा कमी झाला आता. दोन्ही बाजूला बॅटिंग असल्यामुळे एक तर खेळपट्टीचा शेल्फ लाईफ वाढेल. आणि जसं संदीप जेगेने मला सांगितलं संध्याकाळी आम्ही खेळपट्टीवर गेलो तेव्हा वेदर कंडिशन ज्याला आपण म्हणतो दोन्ही बाजूला जर बॅटिंग असेल तर त्याने नफे आणि तोडीची बाजू जी आहे ते बॅलन्स करता येतं थोडं. ओव्हर पिच होता. लॉफ केलं खूप चांगल्या पद्धतीने लेफ्ट हँडरनी आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. केव्हापासून मी वाट बघत होतो की लेफ्ट हँडरला स्ट्राईक कधी मिळते आणि त्याला स्ट्राईक मिळालं तर तो जास्त धावा कुटू शकतो आणि त्या 6 धावांची गरज. कारण मागच्या षटकात एकच धाव आली होती आणि त्यामुळे या षटकात जास्तीत जास्त धावा कसं कुटता येईल कोपर करण्याचे बॅट्समॅन या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. रिप्ले बघा गौरव सावंत दाखवत आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून. लॉफ्ट केला त्याने खूप ब्युटिफुली आणि चेंडू सरळ स्क्रीनवरती. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय ते सन्माननीय मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय जगदीश शेठ नावडेकर इथे उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. काल वीज पुरवठाही खंडित झाला होता. टावर्समध्ये थोडे प्रॉब्लेमही आले होते आम्हाला त्यामुळे थोडा वेळ लागला. मात्र तेव्हा वेळ जी स्पेस मिळायला पाहिजे tenniscricket.in सगळ्या सिस्टम ॲडजस्ट करण्यासाठी ती मिळाली नव्हती. मात्र आज सिस्टम ॲडजस्ट केलं आहे गौरवनी. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॅकफुटला थांबून लास्ट मोमेंटला अफाम पुल करतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फर्स्ट अटेम्पमध्ये उचलायला उशीर. दुसरी धाव कन्वर्ट. 2 धावा आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते 38वर. काल 65 बघायला मिळालं. काल आपल्याला 60 बघायला मिळालं. काल 45 धावा बघायला मिळाल्या. आज या ठिकाणी आत्तापर्यंत 38 धावा झालेले आहेत. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. विघ्नेश पाडल सज्ज पुन्हा एकदा. ओ बॉडी लाईन. ग्रामीणचे खेळाडू सुद्धा किती परिपक्व होत आहेत या चेंडूवरून तुमच्या लक्षात येत असेल. पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा देत असताना विघ्नेशने एक गडीसुद्धा बाद केला होता. खूप सुंदर पद्धतीने आपलं शोल्डरचा वापर करत असताना रिलीज ऑफ द डिलिव्हरी लास्ट मोमेंटला त्याने शॉर्ट ऑफ लेंगमधून बॉम्सर दिला. वाईटचा इशारा. चर्चा करत असताना त्यांचे कॅप्टन मुरबीचे कॅप्टन आहेत गुड्डू आणि चांगलं कंट्रोल केलं आहे. स्पेसिफिकली पहिला चेंडूवर चौकार आल्यानंतर संदीप आपल्याला असं वाटलं होतं की धावा जास्त बघायला मिळतात का. मात्र तसं नाही झालं. चांगलं कंट्रोल केलं विकीनी. त्याच्यानंतर विघ्नेशनी. बॅटन पॅडच्या मध्ये चेंडू इम्प्रुव्हायझेशन दाखवत आहेत. बॉटम हँडचा वापर. एक उंच उडी मारून फिल्डर प्रयत्न करत होते त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी. प्रतीक मात्र अडवू शकले नाहीत. इट इज अ बाउंड्री. स्लॉग हाऊसमध्ये अशीच फटकेबाजी बघायला मिळते. डीजे श्रीराम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराले. हे जम बघू शकता तुम्ही. हे एवढं म्हटल्याने श्री विष्णूचे 1000 नावांचं पुण्य आहे. चेंज ऑफ पेस. विघ्नेश अत्यंत इंटेलिजंट गोलंदाज आहे. त्यांनी या वेळेला लेंथ बदलली. वेगसुद्धा कमी केला जेणेकरून फलंदाज कनेक्ट करू शकला नाही. पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा 1 गडी बाद. या स्पेलमध्ये त्याला बॅट्समनने अटॅक केले कारण शेवटचं षटक टाकणं नक्कीच आव्हानात्मक असतं. म्हणून सातत्याने त्यांचे सहकारी त्या ठिकाणी मोटिवेट करतात विघ्नेशला ऑन द रनवेमध्ये जेणेकरून तो चांगल्या पद्धतीने अजून गोलंदाजी करू शकेल. धावसंख्या आहे 43. वारा परत वाढतो या ठिकाणी. चेंज ऑफ पेस होता पुन्हा एकदा. ऑफ ब्रेकही होता. चेंडू आत आणला. पडल्यानंतर
कारण मी जसं उल्लेख केला इंटेलिजंट बॉलर आहे. कारण ज्या वेळेला चौकार तुम्हाला बसतो त्यावेळेला तुम्हाला कमबॅक करणं अत्यंत कठीण असतं. मात्र विघ्नेश खूप सुंदर पद्धतीने शेवटचे 2 चेंडू त्यांनी डॉट काढले. तर षटकं संपले मैदानावरती 5, धावसंख्या झाली 43, गडी बाद झाले 4 आपण बघतोय या कोपरखैरणे या संघाचे. आणि 44चं टार्गेट त्यांनी 5 षटकामध्ये कोपरखैरणे या संघाने मोरबी संघाला दिले आहे सामना जिंकण्यासाठी. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे साधारणपणे 9 धावा प्रति षटकाच्या मागे करावा लागेल. तर श्रीराम क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा तुम्ही बघताय ते बोला संदीप बोला. तर नक्कीच इथून या स्पर्धेतून मात्र रजा घेताना आपल्याला आमचे सन्माननीय GC बिल्डर्स अँड डेव्हलपरचे MD आदरणीय सुरेश कुमार साहेब, त्याचबरोबर GC बिल्डर्स अँड डेव्हलपरचे मॅनेजिंग मार्केटिंग मॅनेजर सौरभ सिंग साहब इथून प्रस्थान करतात. धन्यवाद सर, आप आए इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाए, आपका शुक्रिया अदा करते हैं. याचबरोबर कोपरखैरण्याचे सन्माननीय सतीश राऊत, शुभम पाटील आणि प्रितेश पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये काही पारितोषिकं आहेत, नक्कीच ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5 रात्रीमध्ये पारितोषिक पाहायला मिळतील. आमचे कॅम्प ड्रीम्स कॅपचे रिसॉर्टचे मालक अक्षय पाटील यांच्या वतीने ही पारितोषिकं आहेत. विकेट हॅट्रिकसाठी 1 नाईट स्टे आहे, जो त्याची तब्बल प्राईज आहे 2,500 रुपये. षटकार हॅट्रिकसाठी देखील 1 नाईट स्टे कॅम्प ड्रीम्स कॅप रिसॉर्टमध्ये तुम्हाला तिथे नक्कीच ते साठी 1,777 रुपये संदीप भाग्यवंत नावाल यांच्याकडून दिले जातील. तर 44 इज द टार्गेट. 44 धावा 30 चेंडूमध्ये या ठिकाणी करायचेत मैदानावरती मोरबी या संघ. बोला. तर अजून कॅम्प ड्रीम्स कॅपच्या वतीने जो पारितोषिक आहे, जो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी कपल कॉटेज एक 1 नाईट स्टे असेल त्यांच्यासाठी. त्याची प्राईज आहे 12,000 रुपये. धन्यवाद सर. कपल कॉटेजसाठी 12,000 रुपये. तर हे अत्यंत सुंदर मध्ये माहिती. ड्रीम्सकेप म्हणजे कॅम्प ड्रीम्सकेपचं जे एक पर्यावरण केंद्र आहे जिथे तुम्ही जाऊन ब्रेक घेऊन तुम्ही रिफ्रेश होऊ शकता, याची माहिती सातत्याने या ठिकाणी देत आहेत. आमचे स्पॉन्सर्स लक्ष आहेत या स्पर्धेला. सत्यम डेव्हलपर्स, त्याच्यानंतर पॅराडाईज ग्रुप, युअर वर्ल्ड युअर विजन, ISO 9000 2008ची सर्टिफाईड ऑर्गनायझेशन आहे. GC व्हेंचर्स लिमिटेड. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय ते मैदानावरती सातत्याने माहिती जी येते कॅम्प ड्रीम्सकेप यांच्या माध्यमातून. तर 44 टू विन. तर या आपण ज्यांची वाट मी कितीतरी वर्षापासून बघतोय, तर अलिबागचे अत्यंत वन ऑफ द गुड कॉमेंटेटर, त्यांना आपण या ठिकाणी ऐकूया. त्यांचं नाम आहे ॲडव्होकेट संदीप जगे. थँक्यू. श्री गणरायाला अभिवादन करून आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक राहून या भूमीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला एक वेगळी दिशा दिली, त्या दिबा पाटलांना या ठिकाणी मानवंदना देतो. आणि या मातीचं ऋण फेडण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली त्याबद्दल श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा व महाविकास आघाडी पनवेल तालुका आणि मस्ती बॉईज ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्युत प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धेत सर एक मिनटं. याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, सन्माननीय डॉक्टर प्रदीप मुरलीधर महेंद्रकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. यस, कारण पनवेलचे एक सर्वात होतकरू असे डॉक्टर आणि मेट्रोपोलिस
आमचे सन्माननीय डॉक्टर प्रदीप मुरलीधर महेंद्रकर साहेब आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे या व्यासपीठावरती. यस सर. सर्वप्रथम धन्यवाद या ठिकाणी आयोजक या स्पर्धेचे सन्माननीय प्रशांतजी पारवे साहेब. त्याचप्रमाणे धन्यवाद सन्माननीय संदीप पाटील सर, आपले जिल्ह्याचे समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष. आणि धन्यवाद या ठिकाणी बालसुब्रमण्यम अय्यर सरांना देऊया हा आणखीन एक बेधडक दुसरा षटकार. डीजे मध्ये जर फलंदाजी करायची असेल तर क्रिकेटच्या मैदानामध्ये टीट फॉर टॅट अशा प्रवृत्तीने तुम्हाला जावं लागतं. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती जी फलंदाजी विकीला अपेक्षित होती अशा प्रकारचे फटके आलेत. हा तिसरा, व्हॉट अ शॉट. दिस इज ऑल अबाउट द टॅलेंट, टेक्निक अँड टेम्परामेंट. 6 नंबर 3 इन अ रो. सर इथे जो पारितोषिक आपण आता उल्लेख केला त्या पारितोषिकाचा हकदार विकी झालेला आहे. कॅम्प ड्रीम्स कॅपच्या वतीने 1 नाईट स्टे त्याच्यासाठी डिक्लेअर झालेला आहे कुपन. स्वर्गीय अनंत बालाराम भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ कुणाल दूध डेअरी नावाली सन्माननीय संदीप शेठ भाग्यवंत यांच्याकडून 1777 रुपये या खेळाडूने प्राप्त केलेत. बघा ना, पाहतोय आपण. धन्यवाद संदीप सर. ही पारितोषिकांची या ठिकाणी जी काही स्पर्धा सुरू झाली ना त्याच्यामध्ये लागोपाठ 3 षटकारांमधली आतिषबाजी ज्याला आपण म्हणतो सर, ती मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाली. महाराष्ट्रातील लिजेंडरी कॉमेंटेटर या व्यासपीठावरती असताना ती क्रिकेटची एक वेगळी मांदियाळी या क्रिकेटच्या मैदानावरती उतरलेली असताना आणि त्याच वेळेला क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद ज्या वेळेला tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्ग घेत असताना क्रिकेट आणखीन कोणत्या स्वरूपामध्ये वेगवेगळे रस तुमच्या समोर या ठिकाणी देणार आहे ना त्याची मेजवानी आपण लुटतोय अक्षरशः. कारण सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 44 धावा बनवायच्या होत्या आणि यावेळेला मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. एक आतिषबाजी इनिंग या ठिकाणी संपुष्टात येते. पण त्याचं कौतुक होईल कारण केवळ 5 चेंडूंचा सामना केला, 22 धावा बनवल्या आणि आपल्या संघासाठी जी आकर्षक सुरुवात म्हणतात ती या मैदानामध्ये देऊन परततोय तो विकी पाटील. सर 1983 ला विश्वचषकामध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीतले विश्वविजेतेपद जिंकलं. आपण क्लाइव्ह लॉईडच्या संघाला हरवलं आणि मग क्लाइव्ह लॉईड एक वाक्य म्हणाला होतं, ते वाक्य मला वाटतं या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखं आहे. तो म्हणाला होता की आपण 180 धावा अशा सहज, म्हणजे कुणी सांगितलं होतं की यार या काय सहज चेस होतील वगैरे वगैरे. सो ऑल अबाउट हिस्ट्री, पण ते सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या अगोदर क्लाइव्ह लॉईडचं एक वाक्य बिटवीन द लाईन्स फार छान होतं की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि तोच आज या मैदानामध्ये कदाचित अनुभवायला मिळाला. त्याने काम चूकपणे बजावलं पण सामना फिनिश करण्याची ताकद सुद्धा त्या खेळाडूकडे होती. पण आता खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी ही जी मैदानामध्ये प्रवृत्ती आपण पाहतोय त्याचा कदाचित एक नवीन आविष्कार पाहायला सुद्धा मिळाला. वायडेश मिडविकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातून अशा पद्धतीचा झेल होईल ही अपेक्षा सुद्धा व्यक्त केली अजयने, पण तो झेल झाला नाही. तुम्हाला हाफ चान्सेस वगैरे जे काही अलीकडच्या काळामध्ये सर आपण क्रिकेट समालोचनाच्या माध्यमातून डायलॉग्स बोलतो, पण पहिली धावसंख्या सांगूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 23 धावा धावफलकावरती आल्यात. मैदानामध्ये ज्या सिच्युएशन आपण पाहिल्या तिथे 44 धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या. यस सर. सर नक्कीच इथे पोगाव टीम उपस्थित झालेली आहे. मी सागर यांना विनंती करेन, सागर या आपण व्यासपीठावरती. आणि निलजे संघाचा संघटक आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील यावं. यानंतरची लढत पोगाव आणि निलजे या 2 संघांमध्ये असेल. व्यासपीठावरती आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे मेट्रोपॉलिकल चे सन्माननीय MD आदरणीय प्रदीप मुरलीधर महेंद्रकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि यांच्या वतीने साहेबांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे. आणि आमचे अक्षय पाटील यांचे खास म्हणजे एक जबरदस्त जिवलग पाहिजे, कारण डॉक्टरांशी ही जवळीक आणि खास व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील खूप जवळचे संबंध आहेत. सर स्वागत आहे तुमचं. अय्यर सर, तुम्ही गेली 4 दशकांपेक्षा अधिक काळ समालोचन करताय. मला आपल्याला
तुमचं एक वाक्य मी ऐकलं होतं रतनबुवाच्या स्पर्धेमध्ये. आपण म्हणाला होतात की अर्थात या चेंडूनंतर आपण त्या वाक्यावर जाऊ. हा चेंडू खाली राहतोय, फलंदाजाला वाटलं होतं इतकं अर्थात अपेक्षित असा चेंडू नाही आलेला आहे, अनपेक्षित चेंडू होता, परंतु कौतुक करावं लागेल अजिंक्यचं. कारण एखाद्या गोलंदाजाने असं षटक घेऊन यावं जे प्रतिस्पर्धी संघावरती दडपण दबाव निर्माण करावा. कोपरखैर आणि 11 संघाला ही अपेक्षा असेल आणि त्यासाठी गोलंदाजीला यावेळेला पाचारण केलंय अजिंक्यला यावेळेला मात्र बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बरोबर डोक्यावरून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार. बॅटमधून निघालेला पहिला षटकार शुभमच्या. अय्यर सर असल्या कारणाने डीजे मास्टर आज तुम्हाला आम्ही कमी चान्स देणार आहोत, कारण बाळ सर ज्या ठिकाणी स्पर्धेसाठी असतात तेव्हा त्यांना ऐकणं ही आपल्या सर्वांसाठी एक वेगळी पर्वणी असते. सर ते वाक्य आपलं असं होतं की मला वाटतं 2017 किंवा 18 सालचं एखादं वर्ष असेल, वर्ष इकडे तिकडे असेल. आपण सेरेना विलियम्स एक फार सुंदर उदाहरण दिलं होतं की सेरेना विलियम्सने ज्या वेळेला विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती त्यावेळेला तिने वाक्य वापरलं होतं की ओव्हर पॉवर ओव्हरटेक आणि ओव्हरकमचा जमाना आलेला आहे. सो आज मला वाटतं क्रिकेटच्या मैदानामध्ये हे शब्द जसेच्या तसे या टेनिस क्रिकेटपटूंनी सुद्धा घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो ती ओव्हर पॉवर सुद्धा मिळाली, ओव्हरटेक सुद्धा झालंय आणि ओव्हरकम सुद्धा करण्यात येते. यावेळेला बॅकफूटवरती गेले, स्वतःसाठी जागा बनवली, जरूर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि ओंकारला अशा पद्धतीने आपण मैदानामध्ये बऱ्याच वेळेला पाहतो. हे प्रेझेन्स ऑफ माइंड जे क्रिकेटमध्ये पाहतो ना आपण, हे कौतुकास्पद आहे. म्हणून आज या वर्षी आपण पाहतोय सातत्याने ओंकार मॅन ऑफ द सिरीजमध्ये मला वाटतं 2 बाईक त्याने या वेळेला मिळवलेले आहेत. याच्या अगोदर ज्याने अफलातून बॅटिंग केली तो विकी, त्याने सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचे एक बाईक त्याने आपल्या नावावरती नोंदवली. हे जे सातत्य क्रिकेटमध्ये या गेल्या कित्येक वर्षामध्ये मुरबी क्रिकेटच्या या खेळाडूने राखलंय ना, ते कौतुकास्पद आहे. वॉट अ शॉट, कौतुक होते आणि त्या कौतुकावरती या ठिकाणी शिक्का मोर्तब सुद्धा केलं जाणार. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ओंकार पाटीलच्या बॅटमधून निघाला, पहिला चौकार. ओंकार पाटील तुफान फॉर्म मध्ये आहे, स्वतःच्या नावावर 4 50s त्याने बनवल्यात आणि त्याच्यामुळे तो अनुभव मैदानामध्ये जोडण्याचा प्रयत्न जरूर असेल. यावेळेला थोडा ब्लाइंड फटका खेळले, साधारण चेंडू राईज झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि अशा प्रकारच्या गोलंदाजीसाठीच अजिंक्यला आणलेला आहे संघाने. आता 18 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी केवळ 7 धावांची आवश्यकता आहे. कोपरखैर आणि 11 संघ विचार करत असेल की आपण नेमकी कुठे चूक केली. मला वाटतं की जेव्हा आपण पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला नव्हता, सलामीवीर या नात्याने फलंदाज मैदानामध्ये आले, त्याने फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या. गौरव आणि मयुरेश ही जोडी मैदानामध्ये होती. मयुरेश मैदानामध्ये स्थिरावलाय असं कुठेतरी वाटत होतं. त्याने लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 चौकार हस्तगत केले होते. प्रणितने त्याला डावखुरा फलंदाज होता, साथ देण्याचे प्रयत्न केले. त्याने 16 धावा आपल्या नावावरती जमवल्या. पण मग यामध्ये कुठे चुकलं असं जर उत्तर शोधायचं झालं तर मात्र एकच या प्रश्नाचं उत्तर असेल की जो बॉलिंग बघा, आपण लगेचच या जे हनुमान पोगाव टीमचे कॅप्टन इथे सागर आलेले आहेत, तर निलजे संघाच्या संघनायक आपण या. यस सर. 18 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. यावेळेला फलंदाज बाद होऊन परतणार पावल्यांमध्ये. कौतुक होईल प्रणितचं, जी कामगिरी त्याने फलंदाजीत केली तीच कामगिरी तो गोलंदाजीत करतोय. दुसरा फलंदाज बाद मोरबी संघाचा. पनवेल मध्ये आपण आहोत, तर पनवेल क्रिकेट विषयी बऱ्याचसे किस्से आहेत सर. आणि जर बघायला गेलो आपण तर संपूर्ण भारतभरामध्ये टेनिस क्रिकेट, विशेषतः नाईट टेनिस क्रिकेट जर कोणी सुरू केलं असेल, केवळ महाराष्ट्र नाही, केवळ रायगड जिल्हा नव्हे, भारतामध्ये नाईट टेनिस क्रिकेट हे पहिल्यांदा पनवेल तालुक्याने आणलं. आणि गेल्या 2 दशकांमध्ये या टेनिस क्रिकेट जे प्रगल्भ झाले ना, त्याच्यामध्ये पनवेल क्रिकेटचं योगदान हे प्रचंड अतुलनीय आहे. येथील समालोचन, पण याहीपेक्षा आयोजकांची भूमिका. आज आपण पाहतोय की वर्ल्ड क्लास आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय आणि ते वर्ल्ड क्लास आयोजनामध्ये कुठेही कमतरता नाहीये. प्रेक्षकांची सीटिंग अरेंजमेंट असेल, खेळाडूंचे गणवेश असेल. यावेळेला हा चेंडू लोअर फुल टॉस बनवलाय, पण व्हॉट अ फॅन्टॅस्टिक टायमिंग. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आणखीन एक दर्जेदार षटकार. मॅजिकच्या शोधामध्ये होता प्रणित आणि त्या मॅजिक डिलिव्हरी त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जरूर,
पण त्यानंतर आपण पाहतोय 7 धावांचं जे अंतर होतं ते अशा पद्धतीने पार केलं जात आहे. मोरबी संघ हा सहजगत्या सामना जिंकतोय, जो अर्थातच 15 चेंडूंमध्ये सामना संपवत आहेत आणि या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करतात. त्यांचं मनपूर्वक कौतुक, मनपूर्वक अभिनंदन सुद्धा. आणि श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा आणि महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉईज ग्रुप यांच्या वतीने त्यांना पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. हॅलो, चला निलजे संघाच्या संघनायकाला सूचना आहे बघा, 5 मिनिटामध्ये जर तुम्ही इथे उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हा, चला मॅन ऑफ द मॅच पोगाव टीमचे कॅप्टन इथे आहेत. निलजे संघाच्या संघ चला विखे पाटीलला आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय. चला एक कुपन आहे. डॉक्टर साहेबांना विनंती करेन की साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. डॉक्टर प्रदीप मुरलीधर महेंद्रकर सर यांच्या शुभ हस्ते आपण इथे विखे पाटीलला मॅन ऑफ द मॅच देतोय. त्याचबरोबर अक्षय यस इथे कॅम्प ड्रीमस्केप च्या वतीने कुपन आणि त्याचबरोबर स्वर्गीय अनंता स्वर्गीय अनंता बालाराम भाग्यवंत यांच्या स्मरणार्थ कुणाल दूध डेअरी नावाली सलग 3 षटकारांसाठी संदीप भाग्यवंत यांच्याकडून 1777 रुपये दिले जातात. विकीला इथे सन्मान होते आमचे आजचे प्रमुख मान्यवर आदरणीय डॉक्टर प्रदीप मुरलीधर महेंद्रकर